नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भरणी श्राद्ध पक्षातील एक महत्त्वाची तिथी आहे, ती म्हणजे भरणी श्राद्ध. भरणी श्राद्ध कोणाचं करावं, कोणी करावं, कोणाला भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे, महिलांचं भरणी श्राद्ध केलं जातं का, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला आपण भरणी श्राद्ध करत असतो. 27 नक्षत्र असतात. जेव्हा भरणी नक्षत्र येतं तेव्हा भरणी श्राद्ध करण्याची पद्धत आहे. आता भरणी श्राद्ध स्त्रियांचं केलं जात नाही. एक महत्त्वाचं आहे की स्त्रियांचं आपण भरणी श्राद्ध करू शकत नाही. पुरुषांचं भरणी श्राद्ध करावं लागतं, आवर्जून करावं लागतं. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले व्हिडिओच्या सुरुवातीला की भरणी तिथी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली गेली आहे. या वर्णित तिथीला जर तुम्ही एखाद्या मृत पावलेल्या व्यक्तीचं, आता तर आधी सांगते की एखादा व्यक्ती मृत पावला आहे आणि लगेच 4 महिन्याने जर श्राद्ध पक्ष आलं तर त्याचं भरणी श्राद्ध करायचं नाही. एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो त्याच्यानंतर त्याचं वर्षश्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं भरणी श्राद्ध केलं जातं. याचं कारण तुम्हाला सांगते. जेव्हा एखादा व्यक्ती मृत पावतो तो वर्षभर त्याचं प्रेत आत्माच असतो, म्हणून त्याचं दर महिन्याला श्राद्ध घालायची पद्धत असते. त्याच्या नावाने उपास करून जीव घालायची पद्धत असते. दर महिन्यालाच त्याचं श्राद्ध केलं जातं, म्हणजे त्याला मासिक पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर एक 11.5 महिन्यानंतर किंवा 12व्या महिन्यामध्ये श्राद्ध केलं जातं. आता काही ठिकाणी असं असतं की अगदी 6 महिन्यातच एखाद्याचं श्राद्ध केलं जातं. कुठे कार्यक्रम आहे किंबहुना वेळेअभावी बऱ्याच काही गोष्टी असतात. त्याचं जर वर्षश्राद्ध झालं नाही आहे आणि तुम्ही भरणी श्राद्ध करू शकत नाही, कारण तो 1 वर्षापर्यंत प्रेतात्मा असतो. नंतर त्याचं वर्षश्राद्ध केलं जातं आणि नंतर तो पितृआत्मा होतो, म्हणजे तो पितृलोकामध्ये जातो आणि त्याच्यानंतर त्याचं भरणी श्राद्ध करायचं असतं. आता तुम्हाला समजलं असेल की भरणी श्राद्ध नेमकं कोणाचं करायचं. पण हो, 1 वर्ष ज्याचं झालं आहे, ज्या व्यक्तीला मृत पाहून 1 वर्ष झालं आहे, तुम्ही त्याचं वर्षश्राद्ध घातलं आहे आणि त्याच्यानंतर जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये भरणी श्राद्ध, त्याचं पहिलं भरणी श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची तिथी येते तेव्हा आपण त्याचं श्राद्ध घालू शकतो. समजलं असेल तरी एकदा सांगते. एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो तेव्हा 1 वर्ष झाल्यानंतरचा जो पितृपक्ष येतो तेव्हा त्याचं पहिलं भरणी श्राद्ध केलं जातं. म्हणजेच काय, वर्षश्राद्धानंतर त्या व्यक्तीचं पहिली भरणी श्राद्ध केली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याची जी काही तिथी आहे त्यानंतर त्याचा आपण जे श्राद्ध असतं पितृ पक्षामध्ये ते करू शकतो. आता स्त्रियांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही, पुरुषांचंच भरणी श्राद्ध केलं जातं. आता भरणी श्राद्ध करायचा अधिकार कोणाला आहे, तर भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार घरातल्या कर्त्या व्यक्तीला आहे. एखाद्याचे वडील जर मृत पावले असतील तर नक्कीच त्यांचं पहिलं भरणी करावं. मग तो अधिकार, भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार त्यांच्या मुलाला असतो. मुलानंतर त्यांच्या पत्नीला असतो, कारण भरणी श्राद्धाचा स्वयंपाकसुद्धा हा त्यांच्या पत्नीने करायचा अधिकार असतो. किंबहुना काही अडचण येत असेल तर मग त्यांच्या भावकीतल्या लोकांनी येऊन तो स्वयंपाक करायचा असतो. पण जर एखाद्या कर्त्या पुरुषाच्या बाईला काही अडचण नसेल आणि तिनेच हा स्वयंपाक करावा, असा त्याचा नियम आहे. जसं तुम्हाला सांगते की भरणी नक्षत्र खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि या दिवशी दान, तर्पण, ओम, हवन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत, कटाक्षाने करायच्या आहेत. मग आता सकाळी उठल्यावर आपण
सूर्याला आघारी देणं ते एक कर्म तुम्हाला करायचं आहे. त्याबरोबर पितरांना तुमच्या घरामध्ये जे काही नैवेद्य करायची पद्धत असते तो करावा आणि नंतर पितरांना ताट द्यावं, आघारी द्यावी. त्यांच्या आधी तुम्हाला तर्पणविधी करायचा असतो. आघारी द्यावी, कुत्र्याला तुम्ही ताट द्यावं, गाईला ताट द्यावं, कावळ्याला ताट द्यावं, पंचमहायज्ञ करावं, पितृस्तुती स्तोत्रम आवर्जून पठण करावं. देवपूजा करायच्या आधी पितरांना नैवेद्य दाखवायचा. आधी तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. या दिवशी तुम्हाला जेवढं जास्त दानधर्म करता येईल तेवढं तुम्ही आवर्जून करावं. चांगले कर्म करावे. तुमचा म्हणजे ज्याचं तुम्ही भरणी घालणार आहात, भरणी श्राद्ध तुम्ही करणार आहात, नक्कीच त्यांच्या नावे तुम्ही कोरडा शिदा देऊ शकता, कोरडं दान देऊ शकता तुम्ही, किंवा कुठल्या तरी गरीब व्यक्तीचा एक दिवसाचं जेवण तो करू शकेल इतका तुम्ही कोरडा शिदा त्याला देऊ शकता. एखाद्या गरीबाला तुम्ही अन्नदान करू शकता. आता जास्तीत जास्त भरणी आहे, जर तो पायजामा घालत असेल किंबहुना धोतर घालत असेल, नक्कीच ते तुम्ही देखील दान करू शकता. वस्त्र दान करू शकता, चप्पल दान करू शकता. या पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्ध करायचं आहे. भरणी श्राद्ध ही खूप मोठी तिथी मानली गेली आहे. या दिवशी तुम्हाला अगदी ब्राह्मण भोजन भेटलं तर नक्कीच ब्राह्मणांना दान करावं, नाहीतर ब्राह्मणांना कोरडा शिदा दान करू शकता. नाहीतर दान करताना समोरचा त्या पात्रतेचा असावा, हे पण महत्त्वाचं आहे. ज्याला गरजूंना दान करायचं असतं त्याला गरज आहे त्याला दान करावं. तसं मी तुम्हाला सांगितले की गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या यांना तुम्ही नक्कीच दान करू शकता, भोजन द्यावं. कारण तुमचे पित्र कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमच्या घरात अन्न ग्रहण करणार आहेत. असं म्हटलं जातं की ज्या घरात भरणी श्राद्ध केलं जातं, किंबहुना जर आता समजा मृत पावल्यानंतर पहिली त्यांची भरणी केली जाते, तेव्हा आपण गयाला, काशीला आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथे दानधर्म आणि पिंडदान केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. बऱ्याच व्यक्तींचं असं असतं की आयुष्यात आपण म्हणतो की हिंदू धर्मामध्ये काशी केली पाहिजे, पण सगळ्यांनाच काशी यात्रा जमेल, गया यात्रा, त्र्यंबकेश्वर यात्रा जमेल असं नाही. इथे जाऊन दर्शन घेणं, पिंडदान कर्म करणं, दानधर्म करणं, आपल्या पूर्वजांप्रती तर्पणविधी करणं, अन्नदान करणं, या गोष्टी खरंच शक्य होत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं, जर तुम्ही एखाद्या मृत पावलेल्या व्यक्तीचं, आणि ती प्रत्येकाची इच्छा असते, म्हणून जर तुम्ही भरणी श्राद्ध केलं किंवा जर त्यांचं भरणीच्या याला जर त्यांचं चांगलं दानधर्म केलं, तर त्यांच्या नावाने तुम्ही जर चांगली उपासना अर्चना केली तर नक्कीच तिथं गेलेल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं आणि त्यांच्यासुद्धा आत्म्याला गती मिळते, त्यांच्यासुद्धा आत्म्याला सुख शांती मिळते. आता हे जे आपण सगळं करणार आहोत ते आपल्यासाठी अजिबात नाही. पितरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपले पितृ कुठल्या पण योनीमध्ये असतील त्यांना सुख शांती मिळण्यासाठी, त्यांना होणारा त्रास आहे तो कमी होण्यासाठी आणि त्यांच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, त्यांचा आत्मा जर तरफडत असेल, काहीतरी राहिलं आहे त्याचं त्यांच्या आत्म्याला गती मिळावी, त्यांचा जो काही जन्म होतो आहे त्या जन्माला त्यांची गती मिळावी, म्हणून त्यांना सुखशांती मिळावी, म्हणून आपल्याला हे भरणी श्राद्ध करायचं असतं. आणि ह्या पितृलोक आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध असतं तेव्हा या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्या. याने पितृ तुमचे आशीर्वाद देतील भरभरून, कारण ते पृथ्वीवर तुमचं सुख बघण्यासाठी आलेले आहेत, ते तुमचा आनंद बघण्यासाठी आलेले आहेत. पण आपणही त्यांचं खूप काही देणं लागतो. नक्कीच ज्याच्या घरात भरणी श्राद्ध आहे, म्हणजे
गुरुवारी आहे भरणी श्राद्ध तिथी, त्यांनी आवर्जून हे कर्म करावं, दानधर्म करावं, वाणी चांगली असावी, कर्म चांगली ठेवावेत, निंदा नालस्ती करू नये किंवा अर्थात जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्याबद्दल तरी किमान वाईट अपशब्द चुकूनही बोलू नये, नाहीतर याने फक्त आणि फक्त दोषच तुम्हाला लागू शकतो. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी. कारण आता परवा दिवशी म्हणजे गुरुवारी हा व्हिडिओ हे भरणी श्राद्ध आहे, त्यासाठी आज मी गडबडीनं व्हिडिओ केलेला आहे तुमच्यापर्यंत ही माहिती आवर्जून पोहोचावी म्हणून. कारण पितृपक्ष 15वडा चालू आहे, भरपूर सेवा चालू आहेत प्रत्येकाच्या, पण भरणी श्राद्ध ही तिथी देखील तितकीच मोठी आहे, म्हणून हा केलेला छोटासा व्हिडिओ आहे, माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत देखील नक्की शेअर करा आणि आवडला तर तुम्ही देखील लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब देखील करून जावा. चला तर मग परत भेटणारच आहोत आपण नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.